नमस्कार मंडळी, कोकण सिरीजच्या या नव्या एपिसोड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्लॉगमध्ये आपण वेंगुर्ला बंदर आणि बोटिंगचा भन्नाट अनुभव घेतला आणि आता पुढे निघालो आहोत वेंगुर्ला लाईट हाऊसच्या दिशेने. वळणावळणाच्या रस्त्याने वर चढत असताना बाजूला दिसणारी हिरवाई, समुद्राची अधूनमधून मिळणारी झलक आणि गार वारा यामुळे प्रवासाची मजाच काही वेगळी होती. लाईट हाऊसवर पोचल्यानंतर तिकीट घेऊन आम्ही वर चढायला सुरुवात केली. गोलाकार जिन्याने वर चढताना प्रत्येक पायरीसोबत उत्सुकता वाढत होती आणि शेवटी जेव्हा आम्ही लाईट हाऊसच्या सर्वात वर पोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून सगळा थकवा एका क्षणात गायब झाला. अथांग पसरलेला निळाशार समुद्र, किनाऱ्यालगतची हिरवाई आणि चेहऱ्यावर येणारा गार वारा, खरंच वरून दिसणारं दृश्य म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. काही वेळ आम्ही तिथे फक्त निसर्गाचा आनंद घेत उभे होतो. त्या उंचीवर उभं राहून सगळं दृश्य न्याहाळताना वेळ कसा जात होता ते कळलंच नव्हतं. काही वेळ त्या सुंदर दृश्यांचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो कोंडुरा बीचच्या दिशेने. तोपर्यंत दुपार चांगलीच झाली होती आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते, म्हणून बीचवर जाण्यापूर्वी आम्ही थांबलो हॉटेल कोंडुरा येथे. खरं सांगायचं तर हे हॉटेल फक्त जेवणासाठी नाही तर त्याच्या लोकेशनमुळेही खूप खास आहे. आजूबाजूचा निसर्ग, शांत वातावरण आणि समोरचं दृश्य पाहून मन प्रसन्न होतं. विशेषतः पावसाळ्यात इथे आलात तर हा परिसर आणखीनच सुंदर दिसत असेल याची कल्पनाच करता येते. खाली वाहणारी नदी आणि तिच्याकडे तोंड करून केलेली बोटीसारखी सिटिंग अरेंजमेंट खूपच आकर्षक वाटत होती. असं वाटत होतं आपण एखाद्या बोटीत बसून जेवणाचा आनंद घेत आहोत. तिथे आम्ही मस्त चिकनचा आस्वाद घेतला. प्रवासात अशी चविष्ट जेवणं मिळाली की प्रवासाची मजा अजूनच वाढते. जेवण झाल्यावर थोडंसं फोटो सेशन केलं. अर्थातच इतकं सुंदर ठिकाण आणि फोटो नाही काढले तर ते आमच्यासोबत होणं शक्यच नाही. त्यानंतर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कोंडुरा बीचवर आम्ही पोहोचलो आणि खरंच मंडळी, हा बीच आमच्या संपूर्ण ट्रिपमधला सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक ठरला. जवळच असलेलं शांत लिंगेश्वराचं मंदिर, समोर अथांग समुद्र, स्वच्छ किनारा आणि निवांत असा हा समुद्र. आजकाल इतके अनटच आणि निवांत समुद्रकिनारे फार कमी पाहायला मिळतात. गार वारा वाहत होता आणि वातावरणात एक वेगळीच शांतता होती. मी माझ्या पुष्कर दादासोबत वाळूत खूप खेळलो, किल्ले केले आणि लाटांमध्ये धमाल मस्ती केली. असं करता करता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. संध्याकाळ जवळ येत होती आणि आता परतीची वेळ झाली होती. मन मात्र अजूनही त्या समुद्रकिनाऱ्यावरच रेंगाळत होतं. कोंडुरा बीचच्या सुंदर आठवणी, वेंगुर्ला लाईट हाऊसचं विहंगम दृश्य आणि हॉटेल कोंडुरामधील स्वादिष्ट जेवण सोबत घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. असा होता आमचा वेंगुर्ल्यातील आणखीन एक सुंदर दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया कोकण सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये.